एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर काल थोडाफार दसरा झाला आमचा काढून आणि आज सगळं किचनमधलं काढलेले. आता तिकडे भांडी घासायला लागले थोडी थोडी. आम्ही आता आणखी मिनटाही आतमधले धुवून घ्यायचे. आधी हे इथं काढून ठेवलेले. काही काही मसाले ते त्यामध्ये भरून ठेवते पिशव्यांमध्ये. थोडं असं सगळं रिकामं केलेलं. आता हे धुवून वगैरे घ्यायचे. आता इथलं सगळं आहे ना, आधी झाडून काढून घेते मी. कोरडे एवढा असा कचरा निघल्यावरती आणि खालचं वगैरे सगळं झाडून काढून घेते. नंतर धुवून घेते. आता हे सगळ्यात पहिले तर जे कडापे होते ना, तर त्यामधले सगळे धूळ वगैरे काढून घेतली मी. जाळी वगैरे लागलेली कुठं होती तर ते सगळं आधी काढून घेतलं आणि पहिल्यांदा झाडून सगळं झाडून घेतलं मी. आणि त्यानंतरच मग सगळं धुवायला वगैरे घेतलं, घासायला. सगळीकडच्या साईडची अशी धूळ सगळी निघालेली सगळी सुपलीमध्ये भरली आणि त्याच्यानंतर मग पाण्याने मग पुसायला घेतलं मी. नंतर शेगडी गॅस वगैरे सगळं हॉलमध्ये काढून ठेवलं होतं, जेणेकरून ते सगळं म्हणजे पाण्यामध्ये भिजणार नाही. आणि काही पण घरातली भांडी इथनं बाहेर निघतात. तर फायनली आता 3:30 वाजले आणि आमचं किचनचं सगळं आता आवरून वगैरे झालेलं आहे. तर दाखवते तुम्हाला सगळं मांडलंय वगैरे. आता इथं सगळी स्वच्छ भांडी वगैरे सगळे धुतली इथली पण, आणि त्याचबरोबर शेगडी पण धुतलेली. आता त्याच्या खालच्या ज्या फरशा आहेत त्या इथं धुवून ठेवलेल्या आहेत, त्या सुकतेत म्हणून ते मांडायच्यात नंतर. आता इथली पण भांडी वगैरे सगळे धुतलेत. हे पण सगळं व्यवस्थित. ही किटली पण राहिली म्हणून ठेवायची राहिली. इथं पण सगळं नीट ठेवलं आहे. क्रॉकरीची भांडी वगैरे, इथे पिठाचे डबे, त्यानंतर इथं किराणा तेलाचं आणि इथं केकचं साहित्य वगैरे आहे आणि देवाच्या तेलाची किटली. फायनली झालं आता किचन एकदाचं. आता फक्त बेडरूम राहिलेले दोन्ही क्लीन करायचे. ते काय होऊन जातात लगेचच. एकदा कपडे धुवायची बाजूला काढली की नंतर जाळ्या वगैरे काढून फरशा वगैरे धुवून घ्यायच्या. मग होतं हळूहळू सगळं जे आहे त्या पाठीमागचं तर घेते मी. भांड्याचं सगळं आवरल्यानंतर झाडून वगैरे वरची जाळी वगैरे काढली बेडमधली. तर बेड पण सगळं आवरून ठेवले मी. फक्त लागणार रोजचे कपडे वगैरे ठेवले, हे फटकून वगैरे घेतले आणि फरशी वगैरे पुसून घेतले. इथलं पण सगळं नीट व्यवस्थित ठेवले. ते आता सगळे धुवून वगैरे कपडे. त्यानंतर इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं होतं, तर हर्षूला घेऊन मी बाहेर बसलेले होते. तर छान वातावरण झालेलं होतं बाहेरचं. तर चला तर मग या व्हिडिओचा मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.